नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। कोथळी ग्रामपंचायतीत घरपट्टी पाणीपट्टी वसुलीत घोटाळा, संजय नांदरे यांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप। 18 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन। कोथळी ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत थकबाकीदारांना 50% सवलत द्यावी या मागणीसाठी तसेच ग्रामपंचायतीनं घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये बनावट पावत्या देऊन घोटाळा झाला याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याबाबत यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यामध्ये कोणाचा सहभाग असणार तसेच घोटाळा झाला असेल तर त्यातला मुख्य सूत्रधार कोण असणार अशी गावात चर्चा सुरू झाली आहे। गुरुवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे। याबाबतचे निवेदन कोथळी ग्रामपंचायतला देण्यात आले अशी माहिती पत्रकार परिषदेत शिरोळ तालुका विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माजी उपसरपंच संजय नांदरे यांनी दिली। ते म्हणाले, याबाबतचे निवेदन हिंची प्रत ही माहितीसाठी गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरोळ व जयसिंगपूर पोलीस ठाणे यांना देण्यात आली। यावेळी क्रांती समूहाचे नेते देवगोंडा पाटील, दिलीप मगदूम, राजेंद्र नांदणे, अशोक पुजारी, सागर बोरगावे, अशोक नांदरे, बबन माळी, पोपट विभूते, कुमार बोरगावे आदी पत्रकार बैठकीत उपस्थित होते। कोथळे ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत घरपट्टी पाणीपट्टी 50% थकबाकीदारांना सवलत द्यावी असा जी.आर. काढला होता व त्या जी.आरची मुदत 31 डिसेंबरपर्यंत ती योजना लागू करायची होती, राबवायची होती। परंतु कोणत्या प्रकारची दमडी न देता गावातील नागरिकांना, मिळकतदारांना अंधारात ठेवून त्या ठिकाणी ठराविक लोकांच्या उपस्थितीत हा ठराव नाकारण्यात आलेला आहे। त्यामुळं अन्यायग्रस्त झालेल्या किंवा थकबाकीदार असलेल्या मिळकतदारांच्यावर मोठा अन्याय झाला। थकबाकीदार हा थकबाकीदार का राहतो तर त्याच्यावर कुठला तर नैसर्गिक संकट आलं असते। नैसर्गिक संकटामुळं तो पिचलेला असतो, त्याच्याकडे भरण्याची ऐपत नसते, त्यामुळं त्यांना सवलत देण्याची ही शासनाचे नियम होते। ज्याप्रमाणे शेतकरी कर्जमाफी करत असताना शेतकऱ्यांनाच कर्जमाफी थकीत शेतकऱ्यांनाच केली जाते, कारण नैसर्गिक संकटामुळं किंवा पिकावर पडलेल्या रोगामुळे त्याचं नुकसान झालेलं असते, त्यामुळे त्याला ते कर्ज भरता येत नाही म्हणताना थकबाकीदारांनाच सवलत दिली जाते। जर ग्रामपंचायतीची अशी भावना झाला असेल की थकबाकीदार जे वाढल आणि नियमित नेकारा अन्याय होईल तर ग्रामपंचायतीने तशा पद्धतीचं शेतकरी कर्जमाफी संदर्भात सुद्धा एक ठराव करावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो। त्याचबरोबर ग्रामपंचायतीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीमध्ये घोटाळा झाला आहे आणि त्याची जिवंत उदाहरणं माझ्याकडे पावती सकट लोक आणून दिले। काही जणांना पावती दिला 4,000 रुपयाची, त्यांच्या खात्यावर रक्कम आहे 1,500 रुपये, 2,000 रुपये जमा। काही जणांना पैसे घेतल्यात, त्यांचे पावतीच दिले नाही। काही जणांनी ऑनलाईन पैसे भरल्यात, त्यांना पैसे घरपट्टी पाणीपट्टीची पावती दिलत नाही। आजही आमच्या काही लोकांना वारंवार मागणी करून सुद्धा त्यांच्याकडे हे घरपट्टी आणि पाणीपट्टीची पावती जर दिली जात नसेल तर हा घोटाळा किती लोकांचा आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे की अनेक गरीब सामान्य लोक आहेत की जी लोक पैसे दिल्यात घरपट्टीचे, परंतु त्यांना त्या ठिकाणी ते पैसे घेतलेत आणि आज उद्या देतो पावती म्हणून पावती न दिल्यामुळं असे अनेक लोक माझ्याकडे दररोज तक्रारी घेऊन येतात आणि त्या तक्रारीचं निवारण जर ग्रामपंचायत, ग्रामसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्याकडे केलं तर चौकशी चालू आहे। कशा पद्धतीची चौकशी चालू आहे, वर्षानुवर्ष किती दिवस हा कासा अनागोंदी कारभार चालू आहे, या सर्व कारभाराचा जाब विचारण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी या आंदोलनाची भूमिका घेतल्या। आम्हाला आंदोलन करायची हौस नाही, आम्ही विकासात्मक काम करणारी माणसं आहेत। गावच्या विकासासाठी आजपर्यंत आम्ही 21-22 कोटी रुपयाचा निधी आणण्याचं काम केलं आहे, परंतु असले विध्वंसक काम आम्ही करणार नाही। परंतु चुकीला चूक म्हणायची जबाबदारी सुद्धा आमच्यासारख्या एका कार्यकर्त्याची आहे आणि ती आम्ही चुकीला चूक म्हणालोय। कुणाला जर याच्यात राजकारण वाटत असलं हा त्यांचा दुर्दैव आहे, परंतु आम्ही विकासात्मक काम करत असताना सर्व समाजाला, सर्व घटकांना आणि सर्व रस्तेकरांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न 5 वर्षात केला आहे। 5 वर्षात आम्ही अशी कोणतीही भूमिका घेतली नव्हती। ग्रामपंचायतीला साजेल असं आणि विकासाच्या विमुख काम केलं, परंतु ग्रामपंचायतीने काही चुकीची आणि वर्षानुवर्षे जर सांगून एखाद्या गोष्ट रिपेअर होत नसेल तर त्यापुढं आंदोलनाशिवाय पर्याय राहत नाही। त्या भूमिकेतनं आम्ही या ठिकाणी ह्या आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। 18 तारखेला गुरुवारी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय, ठिय्या आंदोलन करतोय। सकाळी 9 वाजता आम्ही आमच्या ऑफिसमधनं येऊन 10 वाजता या ठिकाणी चवडीच्या कार्यालयासमोर बसू, आम्ही दिवसभर बसू।
काय त्यात मार्ग निघाला तर ठीक, नाहीतर त्याच ठिकाणी दुसऱ्या आंदोलनाचा इशारा देऊन त्याच ठिकाणापासून दुसरं आंदोलन चालू होईल. परंतु त्या आंदोलनाला आणि त्या होणाऱ्या जबाबदारीला, नुकसानीला या ठिकाणी सर्वस्वी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाला, प्रश्न निर्माण झाला, त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामसेवक, सरपंच, सर्व पदाधिकारी आणि BDO आणि सर्व अधिकारी यांची राहील, ती आमच्या आंदोलकांची राहणार नाही, असा मी स्पष्ट इशारा या ठिकाणी आपल्याला देतो. आणि 18 तारखेच्या आंदोलनामध्ये ज्यांची घरपट्टी पैसे घेतल्यात, पावती दिली नाही, त्यांनी नावं माझ्याकडे आणून द्यावं. कोणाला पावती मिळाली नाही त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा, आमच्या सर्व टीमशी संपर्क साधावा आणि या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं व आपल्या न्यायासाठी आम्ही भांडतोय, तुम्ही यामध्ये सहभागी व्हावं अशी आपल्या सर्व नागरिकांना विनंती करतो. आणि मी माझं या ठिकाणी आंदोलनाची घोषणा करतो आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.